आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। माळशेज घाटामध्ये भीषण अपघात झाला। एसटी बस आणि चारचाकीची धडक बसली आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जणांची प्रकृती गंभीर जखमी आहे। अपघाताची काही दृश्यही समोर आलेली आहेत। यामध्ये आपण पाहतोय की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। माळशेज घाटामध्ये हा भीषण अपघात झालाय। एसटी बस आणि एका चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली आहे। ही धडक किती भीषण होती हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। अविनाश पवार आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। अविनाश, नेमकं कधी आणि कुठे हा प्रकार घडलाय? सागर, कल्याण अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटामध्ये खालच्या बाजूला वैशाखरे गाव आहे। या गावानजीक हा अपघात झालेला आहे। एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारचा जोरदार धडक झालेली आहे। अहिल्यानगर कल्याण अशी ही बस होती आणि स्कॉर्पिओ कार मधले सगळे जे प्रवासी होते ते देखील पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये येत होते। आणि हा जो भीषण अपघात झालाय त्याच्यानंतर आपण पाहतो की रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता। 4 जणांचा याच्यात जागीच मृत्यू झालाय, तर 3 जणांची जी प्रकृती आहे ती गंभीर आहे। आता काही जणांना टोकावडे येथील काही रुग्णालयात हलवले, तर मुरबाड येथल्या, आणि दुसऱ्या काही लोकांना जे नजीकचं ओतूर येथे माळशेज घाटाच्या वर आहे तिथे हलवण्यात आलेला आहे। बाकीच्यांची देखील प्रकृती गंभीर असल्याचं समजतं। एकूणच हा जो अपघात आहे तो अत्यंत भीषण होता। नुकताच इथला जो माळशेज घाटा म्हणजे कल्याण अहिल्या जो नगर महामार्ग आहे तो 4 लेनचा झालेला आहे। हा व्यवस्थित विस्तारित केला गेला आहे, मात्र याच्यावरचा जो वेग वाढलेला आहे त्याच्यामुळे सातत्याने अपघात होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत। यामुळे या रस्त्यावर जे फलक आहेत ते त्यासोबतच जे रेडियम पट्ट्या किंवा जे काही मार्गदर्शक फलक आहे ते लावण्याची गरज निर्माण झालेली आहे। सागर, नक्कीच अविनाश, अत्यंत धक्कादायक असा हा अपघात म्हणावा लागेल। धन्यवाद या माहितीसाठी।